तर कल्याणमधली घटना आपण बघितली की एका मोबाईलचा खिशामध्ये स्फोट झाल्यामुळे तरुण कसा जखमी झाला। खरं तर आपण मोबाईलची खूप जास्त काळजी घेतो, परंतु मोबाईलची काळजी घेताना त्यामधल्या बॅटरीची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तुमच्या खिशातला मोबाईल जिवंत बॉम्ब तर नाही ना? मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुण रक्तबंबाळ। तुमच्या मोबाईलची ही बॅटरी बॉम्ब तर ठरणार नाही ना? कल्याण लगतच्या वाशिंद तालुक्यात राहणाऱ्या करण ठाकरेला मोबाईल फोनचं जरा जास्तच वेड होतं। मात्र याच मोबाईल फोनमुळे करणला अंथरूण पकडावं लागलंय, कारण मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन करण गंभीर जखमी झालाय। बॅटरीचा स्फोट किती मोठा होता हे सांगण्यासाठी करणच्या मोबाईलची ही झालेली अवस्था पुरेशी आहे। घटनेनंतर करण ठाकरेला लगेचच जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय। उपचारानंतर त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय। ॲक्च्युअली मोबाईलची जी बॅटरी असते ना, ती नॅनो ट्यूब्सपासून बनली असते। त्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात। जेव्हा हे आयन्स एकमेकांना टच होतात तेव्हा त्यात कंबशन होतो आणि चेन रिॲक्शनमुळे ब्लास्ट होतो। तर प्रॉब्लेम कसा असतो की बऱ्याचशा लोकांची टेंडन्सी असते की रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवतात किंवा चार्जिंगला लावून बोलतात। तर त्यावेळेस काय होतं, तुम्ही जेव्हा रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवतात तर ती बॅटरी चार्ज झाल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज होऊन गरम होते आणि त्याच्याने हे असे प्रकार होतात। मोबाईल रात्रभर चार्ज करू नये। झोपताना मोबाईल उशाजवळ किंवा पलंगाजवळ ठेवू नये। चार्जिंग सुरू असताना मोबाईलवर बोलू नये। मोबाईलमध्ये डुप्लिकेट बॅटरी वापरू नये। मोबाईलच्या बॅटरीचा आकार वाढल्यास ती लगेच बदलावी। दुसरी गोष्ट अशी की मोबाईल चार्ज करताना आपण पलंगावर चार्ज करून ठेवतो, कधी उशीवर किंवा कपड्यावरती चार्ज करायला ठेवतो, त्याच्यानेही त्रास होतो। त्यातली जी हीट आहे ती बाहेर निघाली पाहिजे, तर ती निघत नाही आणि म्हणून तसा ब्लास्ट होतो। तर त्यासाठी काळजी कशी घेतली पाहिजे की तुम्ही बॅटरी चार्ज करताना जे मोबाईल ठेवतात तो टेबलवरती, काचेवरती किंवा उघड्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि शक्यतो 2-2.5 तासाच्यावर चार्ज केलाच नाही पाहिजे। 2 तास 2.5 तासात सफिशियंटली चार्ज होते बॅटरी। रात्रभर चार्ज ठेवायलाच नाही पाहिजे करायला। आणि चार्जिंग चालू असताना बोललं नाही पाहिजे फोनवरती, कारण की जेव्हा आपण बोलतो तेव्हा मोबाईल खूप पॉवर युटिलाइज करतो आणि ती पॉवर तुम्ही चार्जिंग लावलं असतं कंटिन्यूअस तर गरम होतो फोन आणि त्याच्यानेही फोनला बॅटरीला प्रॉब्लेम होऊन ब्लास्ट होऊ शकते। त्या 3-4 गोष्टींचा काळजी घेतली तर असं होणारच नाही परत। आजकाल सर्वांच्या खिशात स्मार्टफोन दिसतात, पण तो कसा वापरायचा याबद्दलही जरा स्मार्टनेस दाखवणं गरजेचं आहे। नाशिकहून प्रांजल कुलकर्णीसह सुहास रेळेकर, एबीपी माझा, शहापूर।